जुन्या तहसीलदार ऑफिसपाशी आता पे अँड पार्क सुरू झालेले आहे, त्यामुळे इथे आपण पाहू शकतो की गाड्यासुद्धा आता व्यवस्थित लागल्या गेलेल्या आहेत. पहिले जे ट्रॅफिकचे वगैरे जे प्रॉब्लेम्स होते इथे तिथं हे पूर्ण भरून आता त्या गाड्या इथं लागणं बंद झालेलं आहे, कारण आता पे अँड पार्क सुरू झाल्यामुळे हा रस्ता टोटली मोकळा दिसत आहे. पूर्णतः हा इथला आता हा रस्ता मोकळा दिसतोय. हे आपण आहोत आत्ता तहसीलदार ऑफिसच्या बाहेर आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण पाहू शकतो की पूर्ण हा रोड मोकळा झालेला आहे आणि लोक आता पे अँड पार्कमध्ये गाड्या लावत आहेत. इथे ऑनलाईन पावती मिळते. या ठिकाणी 15 वर्षापासून प्रोफेसर कॉलनी चौकात राहतो आहे. गेल्या 5 वर्षात या चौकातली परिस्थिती फार बिकट आहे. कोणी रस्त्यावरती कुठेही गाड्या लावते. मी आज ज्या वेळेला गाडी लावली त्याची रस्त्याची थोडी साईडला होती, पण मॅडमने मला रिक्वेस्ट केली की या ठिकाणी तुम्ही गाडी न लावता योग्य ठिकाणी साईडला घेऊन लावा. मला ते फार बरं वाटलं आणि त्यांच्या जे आहे विनंतीला मी रेस्पेक्ट देऊन माझी गाडी आता साईडला आहे ना घेत आहे. याच पद्धतीने जर सर्वांनी सहकार्य केलं तर आपल्या चौकातला ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो निश्चितच दूर होईल. धन्यवाद मॅडम. जो अहमद पार्किंगचा जो झोन काढलेला आहे खरोखरच खूप चांगला आहे आणि मला सांगण्यासाठी खूप आनंद वाटतोय की आज अहमदनगरमध्ये खूप सगळे मोठे मोठे इथं दिग्गज असताना देखील पे आणि पार्किंगचं जे व्यवस्था केलेली आहे ते आज लोक ॲक्सेप्ट करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते त्यांच्या गाड्या व्यवस्थित लावतात आणि मला कोऑपरेट करत आहेत. त्याच्याबद्दल मी खूप नागरिकांचे धन्यवाद देते. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा अभंग लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.